बारावीचं शिक्षण घेऊन एक तरुण पुणे शहरामध्ये नोकरीनिमित्त जॉब करण्यासाठी आलेला होता आणि मग त्याला त्या ठिकाणी जॉब मिळाल्यानंतर तो त्या ठिकाणी राहू लागला आणि त्याची नोकरीसुद्धा करू लागला। पण मात्र नोकरी करत असताना मोबाईल वापरत असताना सोशल मीडियावर त्या तरुणाची एका तरुणीबरोबर ओळख होते। मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तो तरुण त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलवतो आणि भेटायला बोलवल्यानंतर त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न देखील करतो। पण मात्र ती तरुणी जेव्हा त्याला विरोध करते तेव्हा तो तिला लग्नाचं आश्वासन देतो आणि पुण्यामधील आणि विविध ठिकाणी तो तिला लॉजवर घेऊन जातो आणि लॉजवर घेऊन गेल्यानंतर वेळोवेळी तिच्यासोबत नको ते कृत्य करतो। आता वारंवार हा प्रकार घडल्यामुळं एक दिवस घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे। तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातला आहे आणि 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून तो पुण्यामध्ये नोकरीनिमित्त आला होता। मग आता 12वीचं शिक्षण घेतल्यानंतर त्याला पुण्यामध्ये एक नोकरीसुद्धा लागली, एका ठिकाणी तो नोकरी करू लागला आणि मग नोकरी करत असताना त्याची ओळख सोशल मीडियावर मुंबईतल्या एका तरुणीबरोबर झाली। पण मात्र ती जी तरुणी आहे ती तरुणी पुण्यामधल्या याच परिसरामध्ये राहत होती, तीसुद्धा नोकरीनिमित्त या ठिकाणी आली होती। मग दोघा जणांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। मग हा जो तरुण आहे या तरुणानं त्या तरुणीला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर तिच्यासोबत सगळं काही करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पण मात्र त्या तरुणीनं सुरुवातीला त्याला विरोध केला, तेव्हा त्या तरुणानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं आणि तिला वेगवेगळ्या भागामध्ये लॉजवर नेलं। आता लॉजवर नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। वारंवार हा प्रकार घडल्यामुळं ती जी तरुणी आहे ती यामधून गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर त्यांनी अजून लग्न केलेलं नव्हतं, म्हणून तो जो तरुण आहे त्या तरुणानं त्या तरुणीला गर्भपातसुद्धा करावा लावला आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत राहिला। पण मात्र हे सगळं करत असताना ती जी तरुणी आहे तिची एक मैत्रीण आहे, त्या तरुणीच्या मैत्रिणीबरोबरच या तरुणाचे प्रेमसंबंध जुळले। प्रेमसंबंध एवढ्या मोठ्या प्रमाणात जुळले की आता हा तरुण थेट त्याची प्रेयसी सोडून तिच्या मैत्रिणीलाच घेऊन पळून गेला आणि पळून जाऊन तिच्यासोबत लग्नसुद्धा केलं। जेव्हा त्याच्या प्रेयसीला ही गोष्ट माहीत पडली की तो तिच्या मैत्रिणीला घेऊन पळून गेलाय आणि तिच्यासोबत लग्न देखील केलंय, तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर तिनं तात्काळ जवळचं कोडोली पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, त्या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला, तेव्हा त्या आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलंय आणि त्याची कायदेशीर चौकशी आणि कारवाईसुद्धा त्याच्यावर सुरू आहे। बघा समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, कोणी लग्नाचं, कोणी पैशाचं, कोणी नोकरीचं कशा पद्धतीनं आश्वासन देत आहे आणि महिला, मुली, तरुणी यांच्याबरोबर कशा पद्धतीनं करत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो।